पालकत्व हा आपल्या सगळ्यांच्याच आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. काही लोकांनी तो प्रयत्नांनी, विचारांनी स्वीकारलेला आहे आणि काहींना विचारासाठी पुरेसा वेळच मिळालेला नाही आणि काहींनी मात्र विचार करून तो दूर ठेवलेला आहे. असं जरी असलं तरीही आपल्या अवतीभोवतीच्या मुलांसाठी आपण सगळेजण पालकच असतो. तरीही पालकत्व म्हणजे काय हे सगळ्यांना कळलेलं असतं असं मात्र नाही. कसं कळणार? कारण त्यासाठीचा काही शिक्षणक्रम असा काही उपलब्ध नाही. एवढंच नाही तर कायदे आहेत पण त्यांचाही फारसा उपयोग होत नाही. म्हणून काय करता येतं तर संवाद, एकमेकांशी होत असलेला संवाद आणि या संवादासाठीचं मुखपत्र म्हणून पालक नीती नावाचं मासिक मी 1987च्या जानेवारी महिन्यामध्ये सुरू केलं. समाजात भेटणाऱ्या बालकांशी किंवा घरातल्या मुलाबाळांशी आपण आणि इतर ज्या प्रकारे वागतो ते वागणं आपण बघितलं तर आपल्याला कधी कधी त्याच्यात काही त्रुटी आढळतात, कमतरता आढळतात, सुधारणा कराव्याशा वाटतात. पण आपलं वागणं बरोबर आहे का, चूक आहे हेही सांगणारं कोणी सोबत नसतं. म्हणून या संवादपत्राची आवश्यकता वाटते. पालकत्व निभावताना आमिष शिक्षा, शिस्त, स्पर्धा आणि शिक्षण माध्यम आणि शिक्षण पद्धती एवढंच नाही तर लैंगिकता या विषयांच्या बद्दलचे प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नव्हती. मग ती शोधायला जेव्हा बाहेर पडले त्यावेळेला अनेक हात मदतीला आले. पालकत्व हा आजचा महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासाठी हे संवाद माध्यम पालक नीती आवश्यक आहे. तू एकटी नाहीस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत असं म्हणणारे शुभदा जोशी, निलिमा सहस्रबुद्धे, वंदना कुलकर्णी, विनय कुलकर्णी, रमाकांत धनोकर आणि प्रिया बारभाई आणि मी स्वतः असा आमचा गटच झाला. आणि पालक नीती मासिकाच्या शिवाय आणखीन काही गोष्टीही, आणखीन काही प्रकल्पही करता येतील अशा विचारांनी मग आम्ही पालक नीती परिवार नावाची संस्था सुरू केली. मासिक तर होतच, पण खेळघर, वाचनघर, कृतज्ञता पुरस्कार, संदर्भ नावाचं विज्ञानातल्या गोष्टी सांगणारं एक द्वैमासिक, समुपदेशन केंद्र असं आम्ही सुरू केलं. त्यातल्या सगळ्याच गोष्टी काही आम्हाला पुढे चालवता आल्या नाही, पण 8-10 वर्ष यातल्या बऱ्याच गोष्टी सुरू राहिल्या. संदर्भसाठी संदर्भ नावाची एक वेगळी संस्था आम्ही सुरू केली. त्यांनी संदर्भाचं काम पुढे नेलं. 100 अंक केल्यानंतर त्यांनी ऑनलाईन अंक सुरू केला. आता पालक नीतीचा देखील ऑनलाईन अंक आहे आणि या सगळ्यामध्ये सुरुवातीपासनं सलगपणाने पुढे जाणारं, सुरू राहिलेलं आणि वाढत जाणारं वर्धिष्णू असा उपक्रम होता तो शुभदानी सुरू केलेल्या खेळघराचा. खेळघराचं वैशिष्ट्य हे की तो वस्तीतल्या म्हणजे समाजातल्या नाहीरे गटातल्या लोकांच्या मुलांच्यासाठी आणि पालकांच्यासाठी असलेला उपक्रम आहे. एक प्रकारे मुलांचं जगणं, वागणं, शिकणं आनंदाचं व्हावं यासाठी खेळघर प्रयत्न करतं. मुलांच्या क्षमतांचा विकास व्हावा यासाठी आम्ही मोठ्यांनी काय करायला हवं यासाठी पालक नीतीनं सांगितलेल्या संकल्पनांचा हा एक शोध आहे. ते प्रत्यक्ष करून पाहण्याचा प्रयत्न आहे. गेल्या 30 वर्षात वंचिततेची झगडणारी अनेक मुलं मुली खेळघराच्या मदतीने शिकली, सन्मानानं जगायला लागली. लहान आणि मोठे सगळेच एकमेकांच्या साथीनं, आनंदानं आणि संवेदनशीलतेने वाढायला लागले. एकट्या शुभदानी स्वतःच्या राहत्या घरात सुरू केलेल्या खेळघराला
आता 25 जणींची ज्या 50 हातांची साथ मिळते आहे. नवीन खेळघर सुरू करणाऱ्या आणि खेळघरासारख्या कामामध्ये भाग घेणाऱ्या शिक्षक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणं, नंतर काम करताना हाताशी राहील असं आनंदाने शिकण्याच्या दिशेने नावाचं पुस्तक, पालकांच्या कार्यशाळा आणि शिवाय शिकणाऱ्या मुलांना आर्थिक मदत, अशा अनेक पद्धतीने खेळघराचं काम सुरू आहे. खेळघरांनी पालकनीतीच्या विस्ताराला फार चांगला हातभार लावलेला आहे असं मला वाटतं.